नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहेत आणि आपण दररोज काही ना काही पदार्थ बनवत असतो आणि त्याचप्रमाणे भाज्या बनवतो, बिरडं बनवतो. आमच्याकडे गणपतीला वालाचं बिरडं हे नेहमी बनवलं जातं आणि बरेच जणांकडे बनतं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांदा न घालता वालाचं बिरडं कसं बनवायचं. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. इथे मी घेतलेत 1/2 किलो मोड आलेले वाल सोलून घेतलेले आहेत. 1 वाटी घट्ट नारळाचं दूध आहे. 3 टेबलस्पून तेल घेणार आहे. 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 टेबलस्पून मिक्स मसाला, कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून जिरं आणि अर्धा टीस्पून हळदी पावडर. चला आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण गॅस सुरू करूया. यात घेऊया आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल. तेल तापलं की त्याच्यात आपण घालणार आहोत हळद, हिंग आणि कढीपत्ता आणि जिरं. आता आपण ह्यात घालूया अर्धा टीस्पून जिरं, कढीपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून हळदी पावडर, हिंग अर्धा टीस्पून. वाल आहे म्हटल्यावर हिंग आपण वापरायलाच पाहिजे. थोडीशी कोथिंबीर फोडणीला खूप छान लागते आणि टोमॅटो. आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि एरवी तुम्ही ह्याच्यात कांदा घालू शकतात. आमच्या घरी कांदा लसूण खात नाही म्हणून मी कांदा घालत नाही. टोमॅटो थोडेसे मऊ होऊन द्यायचे. आपण त्यासाठी काय करूया, ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं वाट बघूया. बघूया टोमॅटो मऊ झालाय का. टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे, कारण पूर्णपणे होऊन द्यायचा नाहीये. आणि आता आपण ह्यात घालूया हे जे आपण वाल घेतलेले आहेत सोलून ठेवलेले ते घालणार आहेत. छान असे त्याला मोड आलेले आहेत. म्हणजे वाल आपण दिवसभर भिजत ठेवतो, मग रात्री त्याला फडक्यामध्ये बांधून ठेवतो आणि मोड आल्यावर सकाळी ते पाण्यामधनं काढून त्याची सालं काढतो आणि पुन्हा थोडंसं पाण्यामध्ये ठेवून द्यायचंय, जेणेकरून वालाला वास येत नाही. आता आपण ह्यात घालूया चवीप्रमाणे मीठ. आणि 1 टेबलस्पून मिक्स मसाला. तुमच्या घरी कुठचा पण साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही घालू शकतात. नाहीतर तुम्ही धणा, जिरा आणि गरम मसाला घालायचा आणि त्याच्याबरोबर लाल मिरची पावडर घातली तरीही चालते. थोडंसं मिक्स करून घेऊया. थोडंसं आधी पाणी घालायचं आपल्याला. ह्याच्यात मिक्स झाल्यावर छान असे वाल परतून घ्यायचे. मसाला सगळा वालाला लागला गेला पाहिजे. आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी ऍड करूया. आणि 10 मिनिटं तरी आपल्याला वाल शिजेपर्यंत वाट बघायची. आणि वाल थोडेसे शिजत आले की मग त्याच्यात आपल्याला नारळाचं घट्ट दूध टाकायचंय. आणि जर तुम्हाला सुकी भाजी करायची असेल तर यात थोडंसं पाणी घालायचंय आणि वाफेवर वाल शिजून द्यायचंय. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि 10 मिनिटं वाट बघते. इकडे मला तुम्हाला एक महत्त्वाची टिप द्यायची आहे की वाल सोलायचा शक्यतो सगळ्यांना कंटाळा येतो. म्हणून वाल नेहमी 3 ते 4 तास अगोदर मोड आल्यानंतर पाण्यात ठेवले तर त्याची सालं पटकन निघतात. बघूया वाल शिजलेत का. वाल शिजायला थोडासा वेळ लागतो, पण त्याला आपण काय करू शकत नाही, कारण ते प्रॉपर शिजले गेले नाहीत तरी त्याला मजा येत नाही त्या बिरड्याला. तर आपण बघूया शिजलाय का. कारण थोडासा शिजला ना की आपल्याला त्याच्यामध्ये नारळाचं दूध ॲड करायचं. हा थोडासा शिजलेला आहे, म्हणजे अगदी 1 कणी राहिलेली आहे आणि पूर्ण गीर पण करायचा नाहीये त्याचा. आता आपण हे घट्ट नारळाचं दूध आहे ते आपण ह्यात घालूया. थोडंसं पाणी घालूया.
आणि आता छान असं मिक्स करूया. मस्त इकडे छान असा अरोमा पसरलेला आहे, छान असा सुगंध येतोय. वालाचं बिरडं आणि गरमागरम वाफे भरला भात, क्या बात आहे. आणि मस्तपैकी लिंबू पिळायचा आणि तुपाची धार, मग काय विचारायलाच नको. हे काय काय गोष्टींमध्ये ना खूप असं सुख खूप सुंदर असतं आणि ते आपण घ्यायला पाहिजे. आजकालच्या पिढीला हे माहीत नाहीये, पण आजकालच्या पिढीला जर आपण ह्या रेसिपी शिकवल्या तर नक्की ते पण करतील. आता पुन्हा आपण झाकण द्यायचंय आणि शिजून द्यायचे. अगदी आता 5 ते 7 मिनिटांमध्ये आपलं बिरडं तयार होणार आहे. तर आपण आता झाकण देऊया. आता बघूया वाल शिजलेत का. छान असं खतखतते ते मस्तपैकी. येस, वाल पूर्णपणे शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर घालूया की मस्त दिसतं पण आणि लागतं पण एकदम छान. मिक्स करूया. हा 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 हा, क्या बात आहे. आता आपण हे छान असं ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया, सर्विंग बाउलमध्ये. आता इकडे मला तुम्हाला असं सांगायचं की कोणाकोणाला टोमॅटो आवडत नाही. तर जर तुम्हाला टोमॅटो नसेल घालायचं तर 2 कोकम घातली तरीही चालतात. आता पुन्हा याच्यावर थोडंसं गार्निशिंग करता कोथिंबीर. वालाचं बिरडं करण्यासाठी लागणारं साहित्य आहे: पाव किलो मोड आलेले सोललेले वाल, 1 वाटी नारळाचं घट्ट दूध, 3 टीस्पून तेल, 1 बारीक चिरलेलं टोमॅटो, 1 टीस्पून मिक्स मसाला, गरजेनुसार कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून जिरं आणि अर्धा टीस्पून हळद. वालाचं बिरडं करण्याची कृती आहे: प्रथम एका भांड्यात तेल गरम करावं. तेल गरम झालं की त्यात जिरं, कढीपत्ता, हळद, हिंग, कोथिंबीर आणि टोमॅटो घालून ढवळून घ्यावं. टोमॅटो थोडं मऊ झालं की त्यात मोड आलेले वाल घालावेत. त्यात मीठ आणि मसाला घालून वाल परतवून घ्यावेत. वाल परतून झाले की त्यात थोडं पाणी घालून वाल शिजू द्यावेत. वाल थोडे शिजले की त्यात नारळाचं दूध घालून वाल अजून छान शिजू द्यावेत. वाल छान शिजल्यावर कोथिंबीर घालून वालाचं बिरडं सर्व्ह करावं. तुम्ही म्हणाल अर्चनाताई आल्या म्हणजे तिकडे कोथिंबीरही आलीच, बरोबर. पण जेव्हा आपण कोथिंबीर एखाद्या पदार्थावर म्हणजे तिखट पदार्थावर घालतो तेव्हा तो पदार्थ असा छान असा खुलून दिसतो. असं वाटतं की आपल्याकडे तो पदार्थ बघून हसतो आहे. हे पण मला तुम्ही सांगायचं की तुम्हाला कसं वाटतं. तर अशा प्रकारे हे वालाचं बिरडं तयार आहे. आम्ही नैवेद्याच्या ताटामध्ये वालाचं बिरडं, वरण, भात, लोणचं, पापड, कोशिंबीर, सोबत मोदक, अळूवडी हे सगळं असतं. तुमच्याकडे काय नैवेद्याला असतं मला नक्की कळवा आणि पाहत राहा लोकशाही न्यूज.